नमस्कार मित्रांनो, हे जे तुम्ही दृश्य पाहिलं ते आहे मुंबईमधील ठाणे येथील असणाऱ्या त्रिमूर्ती मंदिरमधलं। आज शिवरात्रीनिमित्त मी आणि माझ्या सवंगड्या मिळून निघालो त्रिमूर्ती मंदिर बघण्यासाठी। पांढऱ्या मार्बलमध्ये बनवलेलं हे मंदिर खूपच सुंदर दिसत होतं। शिवरात्रीनिमित्त जलाभिषेक घालण्यासाठी गर्दी तर खूपच होती, पण त्या गर्दीत ही रांग लागून जे मंदिरात मूर्ती पाहिल्या त्यांचं दृश्य पाहून तर मनाला खूपच भारी वाटलं। आणि ही मूर्ती या मंदिरमधली सर्वात मोठी मूर्ती। थोडंसं बाजूला डोकावून पाहता दिसलं आम्हाला छोटंसं बुक स्टॉल। येथे एकाच ठिकाणी तुम्हाला भगवान शिव, सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव, भगवान लॉर्ड कृष्णा आणि त्यासोबतच विष्णू, गरुडदेव आणि व्यंकटेश्वर बालाजी या मंदिरात सर्व देवतांचे एकत्र दर्शन घेताना मनाला खूप शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळत होती। आता एवढ्या गर्दीमध्ये माझ्या सवंगडे मित्रांसोबत आले त्याच्यामुळे काही रांग कमीच वाटत होती। त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं श्री हनुमानजी, त्यासोबतच आपल्या लाडक्या गणूबाप्पांचंही दर्शन घेतलं बरं का। त्यानंतर आम्ही थेट निघालो आपल्या तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी। त्यानंतर दुर्गामाता आईचं देखील दर्शन घेतलं आणि दर्शनानंतरच लगेचच आम्ही परतीच्या वाटेला निघालो। मनात असंख्य असे प्रश्न होते ते इथंच पायाशी ठेवले आणि सरळ आम्ही बाहेर निघालो। गर्दी तर खूपच वाढलेली होती। मंदिराच्या आवारात बाहेर पडताच आम्हाला दिसला महाप्रसाद, तो म्हणजे थंडाईचा महाप्रसाद। थंडाईचा महाप्रसाद आम्ही घेतला आणि लगेचच बाहेर निघालो। हा जो महाप्रसाद होता तो एवढ्या गरमीत तर खूपच भारी वाटत होतं। सध्या तरी या मंदिरापासून अखेरचा निरोप घेतला। आता आम्ही पुन्हा भेटू मुंबईमधल्या अशाच एका नवीन ठिकाणी। सध्यासाठी बाय बाय। आता रिक्षा पकडून लवकरच घरी निघते। पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी। बाय बाय।